सप्टेंबर महिन्यामध्ये पायी दिंड्या चालू झाल्या आणि सप्टेंबर महिन्यापासून 21 ऑक्टोबर पर्यंत या पायी दिंड्या चालत आल्या। ह्या 7 पीठांच्या दिंड्या होत्या। एक नागपूर पीठ, दुसरं मराठवाडा पीठ, तिसरं तेलंगणा पीठ, उत्तर महाराष्ट्र पीठ नाशिक, पश्चिम महाराष्ट्र पीठ पुणे, त्यानंतर मुंबई पीठ आणि गोवा पीठ। आता 22 तारखेला गुरु कृपानुग्रह त्यांच्यावर यज्ञ झालेला आहे आणि त्या यज्ञातून त्यांच्यामध्ये शक्ती संक्रमित करण्यात आली आणि ह्या आणखीन तेजोमय होऊन पादुका परत आपल्या मूळ स्थानाकडे चाललेल्या आहेत। आता एसटीच्या गाडीने सर्व धामयात्रींना निरोप देण्यात आलेला आहे आणि सर्व दिंड्या आता नाणीवरून प्रस्थान केलेलं आहे। आता ह्या वेगळा अंतर असल्यामुळे उद्या सकाळपर्यंत दिंड्या 24 तारखेला आपापल्या पीठाच्या आवारामध्ये जातील। मग नगर परिक्रमा होईल आणि नगर परिक्रमा झाल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये त्या नगरातले भक्तगण पीठावर त्या पादुकांना घेऊन जातील। पीठावर आगमन झाल्यानंतर तिथे पुन्हा पादुकांची महापूजा होईल। सर्व धामयात्री आणि आलेले सर्व भक्तगणांना मावद घातलं जाईल, म्हणजे पंक्ती उठतील, पूजा केली जाईल धामयात्रींची आणि मोठ्या आनंदानं आणि दिमाखानं त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी परवानगी दिली जाईल। तिथे सुद्धा सर्व भक्तगण धामयात्रींचं अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत की कधी एकदा नाणीज धामवरून हे धामयात्री आलेले आहेत, हे स्वामीजींचे दूत आहेत, हे कधी एकदा आमच्या नगरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं कधी एकदा आम्ही स्वागत करू, अशा प्रकारची तीव्र इच्छा भक्तगणांची आहे आणि भक्तगण तिकडे प्रतीक्षित आहेत। त्यांच्या जोरदार स्वागताची तयारीमध्ये भक्तगण लागले आहेत आणि 24 तारखेला दुपारी संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम संपणार आहे। अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता होईल। या कार्यक्रमामध्ये आम्ही हा हिंदू धर्म सर्व लोकांना कळावा, या धर्माचा प्रचार प्रसार व्हावा, आपली संस्कृतीचं आवाहन व्हावं, यासाठी हे पायी दिंडी काढलेली होती। या पायी दिंडीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग जागृती सुद्धा आम्ही केली आणि त्याच्यातून लोकांना सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंगचा धोका नुसता माणसाला नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला निर्माण झालेला आहे। त्यामुळे तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करा, झाडं तोडू नका, झाडं लावा। आम्ही ते कृतीने करून दाखवलं, झाडं लावली। ह्या वर्षी आमच्या भक्तगणांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर, कारण 18 तारखेपासून भक्तगण इकडे नाणीजलाच होते, तर 1 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भक्तगणांनी 81,276 झाडं लावलेले आहेत, जे आमच्याकडे अधिकृत आकडा आलेला आहे फोटोंसह। कारण आम्ही एक ॲप डेव्हलप केला होता आणि तो ॲप पाठवून दिला होता भक्तगणांकडे लिंकच्या माध्यमातून। त्यांनी ती लिंकला क्लिक करायचं, तो आम्ही जो पाठवलेला कॅमेरा त्याच्यामध्ये डाउनलोड करून घ्यायचा आणि त्याने फोटो काढायचा, म्हणजे त्याच्यावर बॅनर येत होता ऑटोमॅटिक फोटो काढताना, एक पेड माँ के नाम, आणि तो भक्तगण जिथे झाड लावत होता तिथे अक्षांश, रेखांश, त्यानंतर तारीख आणि वेळ ही येत होती आणि तसा तो फोटो बॅनरचं आमच्याकडे येत होता आणि आमच्या सिस्टममध्ये ते डबल जर कोणी पाठवला तर ती घेत नव्हती। झाडं किमान 1 लाख लागलेले आहेत, परंतु काही लोकांच्या चुका आहेत की फोटो काढताना काही गडबड झालेली आहे, बरोबर नाही कॅमेरा धरलाय वगैरे, आणि त्यामुळे सिस्टम आहे ती सिस्टम मध्ये जे ॲक्युरेसी येणार तेच घेणार आणि त्यामुळे 81,276 झाडं लावली असं आम्ही घोषित करतोय आणि याच्यातून ह्या वृक्षारोपणाचा एक दिव्य संदेश मानवजातीसाठी देण्याचं काम रामानंद संप्रदायानं केलेलं आहे। सर्व रामानंदीय लोकांवर मी प्रचंड खुश आहे। आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे।